नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल यशोमार्गवर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दशांश अपूर्णांकाचा भागाकार आणि गुणाकार। या व्हिडिओमध्ये दोन्ही कन्सेप्ट एकत्रच घेण्याचं कारण असं की दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि हा फरक समजल्याच्या नंतर दोन्ही क्रिया तुम्हाला एकाच व्हिडिओच्या माध्यमातून शिकायला भेटतील, कमी वेळामध्ये जास्त फायदा, यासाठी हा आपण प्रपंच केलेला आहे। तर लागलीच बघा, समजून घ्या दशांश अपूर्णांकाचा भागाकार आणि गुणाकार। तर बघा, सुरुवातीला एक संख्या आणि इथे एक संख्या, म्हणजे दोन उदाहरणे दिलेली आहेत। मुद्दाम मी संख्या त्याच आहेत, फक्त बदल जो आहे तो या ठिकाणी गुणाकार आहे आणि या ठिकाणी भागाकार आहे। मग बघा, या ठिकाणी क्रिया कशी करायची आहे आणि या ठिकाणी क्रिया कशी करायची आहे, त्यावरून तुम्हाला समजून जाईल की त्या ठिकाणी उत्तर कसं येईल। तर बघा, सुरुवातीला गुणाकार आहे म्हणून गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहून घ्या। तुम्ही गुणाकार ज्या पद्धतीने करू शकता त्या पद्धतीने गुणाकार करा। गुणाकार करत असताना आपण एक गोष्ट असं म्हणायचं की या ठिकाणी दशांश नाहीच। मग चला पहिली संख्या लिहून घेऊ, 67, 58, 35 आणि गुणिले काय आहे 0.5 आहे। दशांश नाही म्हणलं तर इथं 0.5 येईल आणि कोणत्याही संख्येच्या जर डाव्या बाजूला 0 असेल तर त्याची किंमत फक्त तीच संख्या राहते, म्हणून इथं आपण फक्त 5 आहे असं गृहीत धरू। तर या ठिकाणी बघा, 5 5 25, 25 ला 5 हातचे आले 2, 5 त्रिक 15, 2 17 ला 7 हातचा आला 1, 8 45 आणि 1 41 ला 1 हातचे आले 4, 5 5 25 आणि 4 29, 29 ला 9 हातचे आले 2, 5 7 35, 35 आणि 2 37, 37 ला 7 हातचा 3, 5 सखत 30 आणि 3 33। अशा प्रकारे आपला गुणाकार पूर्ण झालेला आहे। गुणाकार पूर्ण झाला पण आपण आणखी त्याला दशांश दिलेलं नाही। मग आपल्याला दशांश देत असताना दोन्ही संख्येमधले दशांश पाहायचे। ठीक आहे, पहिल्या संख्येमध्ये 2 आहेत, 1 आणि 2, दोन स्थळ दशांश आहेत आणि दुसऱ्या संख्येमध्ये एक स्थळ आहे। मग या दोन्ही स्थळांची काय करायची, बेरीज करायची। इथलचे 2 आणि इथलचा 1 असे 3 स्थळ होतात, म्हणून डावीकडून उजवीकडून डावीकडे 3 स्थळ मोजत जायचं, 1 2 3 आणि हा द्यायचा दशांश। म्हणजे आपलं उत्तर आलं 3379.175। ठीक आहे, आता याचा भागाकार कसा करायचा ते पण आपण लागलीच पाहून घेऊ। या ठिकाणीच मी तुम्हाला ते समजून सांगतो। ठीक आहे, या ठिकाणी पुन्हा तसंच करायचं, असं समजायचं की या ठिकाणी दशांश नाही। मग संख्या लिहून घ्या, 6758.35। आता भागिले आहे म्हणून आपण त्याचा छेद करू, सोपा भागाकार करण्याचा प्रयत्न करू आणि इथं 5 येतील, कारण की दशांश नाही म्हणलं तर इथं फक्त आपल्याला 5 मिळतील। मग आता आपण भागाकार करून घेऊ, 5 1 5, 5 1 5, 1 उरला 17 झाला, 5 त्रिक 15, 2 उरले 25 झाले, 5 5 25। आता इथं काहीच उरलं नाही, मग 8 ला भाग देऊ, 5 1 5, 3 उरले 33 झाले। ठीक आहे, इथं दशांश नव्हता, आपण डायरेक्टली संख्या लिहिलेली आहे। ठीक आहे, 33 झाले, 5 सख 30 आणि आता 3 उरले 35 झाले, 5 7 35। पूर्ण भाग देऊन झालेला आहे आपला। आता आपल्याला काय करायचे, दशांश द्यायचे आहेत। मग पुन्हा या ठिकाणी आपण 2 आणि या ठिकाणचा 1 असं मिळून यांची बेरीज केली होती, पण भागाकारामध्ये काय करायचं असते, दशांशांची वजाबाकी करायची असते। म्हणून इथं ठीक आहे, 2 स्थळ आहेत, या 2 स्थळामधून एक स्थळ जर वजा केलं, 2 मधून 1 वजा केले तर 1 राहतात, म्हणून एकच स्थळ आपल्याला या ठिकाणी दशांश द्यायचा आहे। मग उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे जायचं, हे एक सोडून या ठिकाणी आपलं हे उत्तर असेल। सॉरी, या ठिकाणी उत्तर नाही, आपलं हे भागाकाराचं उत्तर इथं आहे। ठीक आहे, तर हे एक स्थळ सोडून आपण या ठिकाणी उत्तर देऊ शकतो। अशा प्रकारे हे आपला भागाकार आणि अशा प्रकारे गुणाकार होतो। सांगण्याचं तात्पर्य एवढाच की भागाकार आणि गुणाकार दशांश अपूर्णांकाचा करत असताना गुणाकारामध्ये दशांशाची बेरीज होती आणि भागाकारामध्ये दशांशाची वजाबाकी होत असते। जेवढी वजाबाकी येईल तेवढी स्थळ या ठिकाणी आपल्याला द्यायचे असतात। चला ठीक आहे, हे तुम्हाला जवळजवळ समजलेलं असेल। याच्यामध्ये काही आणखी आपण ॲडव्हान्स उदाहरणं पाहू, ज्यामधून तुम्हाला आणखी काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील। ठीक आहे, बघा या ठिकाणी दशांश अपूर्णांकाच्या भागाकारामध्ये एक संख्या घेतो मी,
ठीक आहे, ही संख्या घेतलेली आहे मी. ठीक आहे. आता या ठिकाणी दशांश नाही असं म्हणलं आपण तर लिहून टाकू आपण 3, 5, 6, 7, 8, 9 म्हणजेच 35,000 3,56,789 या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे 3 न. 3 1 3 3 1 3 3 1 3 2 उरले 26 झाले. 3 सक 18 3 7 21 3 8 24 2 उरले. पुन्हा 3 8 24 आता 3 उरले. 38 झाले. 3 9 27 3 10 30 इथं भाग किती ना 3 8 24 3 9 27 इथं 9 चा भाग जातो डायरेक्ट सॉरी 3 9 27 काहीच उरलं नाही. 3 दोन्ही 6 इथं किती उरले 2 उरले. पुन्हा 3 9 27 या ठिकाणी किती उरलेले आहेत 2 उरलेले आहेत. ठीक आहे 2 उरले. आता ह्या 2 ला भाग जात नाही म्हणून काय करायचं या ठिकाणी 0 द्यायचा आणि या ठिकाणी दशांश द्यायचा. ठीक आहे. आता या 20 ला जर भाग दिला 3 न तर 3 सख 18 पुन्हा 2 उरतात त्याचे 20 होतात. 3 सख 18 असं चालतच राहणार म्हणून या ठिकाणी आपण थांबायचं. आता थांबल्याच्या नंतर काय आपल्याला जो दशांश द्यायचा होता या ठिकाणी किती दशांश आहेत 3 दशांश आहेत. उत्तरात किती दशांश आले 2 दशांश आले. मग अशा वेळी हे खरे दशांश नाहीत. आपल्याला किती म्हणजे खरं उत्तर जे असेल त्याच्यामध्ये किती दशांश जावं लागेल आपल्याला. या इथं 2 आले होते हे 3 आणि ह्या 2 यांची बेरीज होईल. एकूण झाले 5 दशांश. या 5 मधून इकडचे दशांश वजा करायचे असतात पण या ठिकाणी दशांशच नाही म्हणून आपल्याला वजा करण्याची गरजच नाही. म्हणून इथं आपण 5 स्थळ या बाजूला जाऊता 1 2 3 4 5 आणि या ठिकाणी काय होईल दशांश आपला येईल आणि मग आपलं उत्तर किती असेल 118.929666 हे आपलं योग्य उत्तर असेल. विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एकदा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणखी एक असा ॲडव्हान्स लेवलचा भागाकार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी. ठीक आहे. या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे मी तुम्हाला मुद्दाम. ठीक आहे. तर या ठिकाणी हे करत असताना आपण सुरुवातीला काय म्हणलेलो आहे या ठिकाणी दशांश नाही असं गृहीत धरायचं आणि क्रिया करायची. पहिली संख्या लिहिली तर 3 8 3 2 8 7 भागिलेचं चिन्ह छेदामध्ये आणि इथं दशांश नाही म्हणलं तर फक्त आपल्याला 7 मिळाले म्हणून 7 लिहिले. ठीक आहे. 7 1 7 7 1 7 1 उरला. पुन्हा 7 1 7 कारण की 13 ला भाग जात नाही पूर्ण 7 दोन्ही 14 होतात म्हणून इथं उरले 6 6 झाले 62 झाले. 7 9 63 जास्त होतात म्हणून काय 7 8 56 घेऊ आपण. 7 8 56 56 आणि 62 मधला जो फरक आहे तो आहे 6 चा. ठीक आहे. पुन्हा 6 चा फरक आला. 7 9 63 याला भाग जा गेला 7 9 63 किती उरले 68 आणि 63 मधला फरक जो आहे तो आहे 5 चा फरक 57 झाले. 7 8 56 7 8 56 एक उरला. तर या 1 ला भाग जात नाही म्हणून याला एक 0 द्यायचा. याला 0 दिला म्हणून इथं एक दशांश द्यायचा. ठीक आहे. आता 10 ला भाग जातो 7 1 7 किती उरले 3 उरले 30 झाले. 7 चोक 28 7 चोक 28 2 उरले 20 झाले. आता 20 ला भाग दिला तर 7 1 7 7 दोन्ही 14 6 उरले 60 होता त्याचे. 7 8 56 7 8 56 56 झाले म्हणजेच किती उरले 4 उरले 40 झाले. 40 ला भाग दिला तर 7 चोक 28 7 5 35 7 5 35 किती उरले 5 उरले 50 झाले. 7 7 49 किती उरला 1 उरला. या 1 चा 10 झाला आणि 10 ला पुन्हा भाग द्यायचा 7 1 7. पण मित्रांनो आता बघा या ठिकाणी 1 आहे पुन्हा इथे 1 आला. याच्यानंतर पुन्हा 4 येणार 2 येणार 8 येणार 5 येणार 7 येणार असं चलतच राहणार. त्याचा आवर्तन होणार म्हणून ती लिहिण्याची गरज नाही. एवढ्या संख्येला आपल्याला आवर्ती करावं लागणार आणि मग हेच आपला एवढा भागाकार आहे. पण आता अजून आपलं उत्तर संपलेलं नाही. उत्तर आपल्याला लिहायचंय. तर उत्तर लिहित असताना संख्या आहे 8328.7 भागिले 0.007
या संख्येनं भागल्यावर भागाकार किती येणार आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, वरचा किती आहे इथं 1 दशांश आहे. या उत्तरात आलेले दशांश किती आहेत 1 2 3 4 5 6, 6 आणि 1 7 असे हे 7 दशांश झाले. या 7 दशांशामधून या ठिकाणचे 3 दशांश आपल्याला मायनस करायचे असतात. मग 7 मधून 3 गेले तर 4 दशांश उरतात. म्हणून खरा दशांश द्यायचा तर 4 नंतर 1 2 3 4 इथं दशांश येईल आणि अशा प्रकारे आपलं हे भागाकाराचं उत्तर आलेलं असेल. इतकं डिटेलमध्ये आणि इतकं बारीक याच्यामध्ये आपल्याला उत्तर जर काढता आलं तर परीक्षेमध्ये कोणतंही उदाहरण घेऊ आपण त्याला केल्याशिवाय सोडणार नाही. यासाठी फक्त तुम्हाला थोडा जास्त सराव करावा लागणार आहे. जास्त सराव, जास्त प्रॅक्टिस ही तुम्हाला यशाकडे घेऊन जाणारी असते. म्हणून अशा भरपूर भागाकारांचा तुम्ही सराव करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी तुम्हाला काही याच्यातल्या कन्सेप्ट समजल्या नसतील तर कमेंटमध्ये लिहा, आपण त्यावर आणखी डिटेल समजून सांगण्याचा प्रयत्न करू. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.